कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. चिनू मनू, विश यू व्हेरी हॅपी बर्थडे बच्चा. थँक यू. ओ गो बाई तरी. आणि गंमत माहितीये का? नाही. सांगू? हो. आज ना मला तुमच्या दोघींसारखं असं इतकुसं व्हावंसं वाटतंय. हो? पण खरंच आज ठाकूर फॅमिलीसाठी खूप आनंदाचा दिवस आहे, हो ना? पण या आनंदाच्या दिवशी मला एक अनाउन्समेंट करायची. मला तुमच्याशी थोडं बोलायचं. सॉरी इकडे ये. मला माहितीये आज ठाकूर फॅमिली आणि या चिमुरड्यांचा दिवस, पण तरीही मला काहीतरी बोलायचं. जयू, माधव दादा, तुमच्या सगळ्यांचा खूप मोठा विश्वासघात करण्यात आला. काय बोलतेस तू विशाखा? खरं तेच बोलतेय जयू. या सत्य सांगणार तर ही वसुंधरा रानडे ही स्वतः 25शीतली आहे. मग हिचा मुलगा एवढा मोठा कसा असू शकतो? सॉरी पण खरं सांगू का जयू, आज ना तुझ्या घरामध्ये काहीतरी एक वेगळंच चैतन्य आहे. म्हणजे खरं सांगू का, मी ठाकूरांच्या घरी खूप पार्ट्यांना आले, अनेक फंक्शन्स अटेंड केली, पण आज जे चैतन्य, जो आनंद मला या घरामध्ये बघायला मिळतोय ना, तो यापूर्वी कधीही बघायला मिळाला नाही. आणि या मागचं कारण आहे तू. विनम्र, मोठ्यांचा आदर करणारी, कधीही उलट उत्तर न करणारी अशीच सून हवी होती जयूला. काय जयू, खरं बोलतेय ना मी? खरं सांगू का, मला ना खरंच खूप जेलस फील होत आहे आज. म्हणजे बघ ना जयू, मी माझ्या मुलासाठी मुलगी शोधत होते, पण मला जशी सून हवी होती अगदी तशीच सून जयूला मिळाली. अरे हा, आता मला कळलं जयू की इतके दिवस तू तुझ्या सुनेला आमच्यापासून का लपवून ठेवलं होतंस ते. इतकी सालस आणि सोजवळ सून जर का मला मिळाली असती ना, तर मी ना तिला अख्ख्या जगापासून लपवून ठेवली असती. हो ना वसुंधरा? अनुज दे. चिनू मनू, तुम्हाला? अरे हो देणार बाळा. तुमच्या दोघींसाठी एक छोटीशी गिफ्ट. हा आकाश, वसुंधरा, आय एम रिअली सॉरी, मी तुमच्या दोघांसाठी काही गिफ्ट आणू शकले नाहीये, पण तुमच्या दोघांना लग्नासाठी खूप आशीर्वाद. नाही नको. अगं, आशीर्वादाला नाही म्हणायचं नसतं. दे, हात दे, हात दे. एक मिनिट विशाखा, ही माझी सून आहे, तिच्या हातात तोडा घालायचा मान माझा आहे, तू नाही तिला घालू शकत. सॉरी, हा तुझाच मान आहे. पण मला सांग, तुझी सून ती माझी सून सुद्धा आहे ना? सून म्हणून पसंत आहेस मला तू. ओके, एनिवे मान्य आहे की ही तुझीच सून आहे. एक काम कर ना,
हा तोडा तू तिच्या हातामध्ये घाल. ये ये ये. ये लवकर ये. घाल ग तिच्या हातात जा. आता सासू सुना दोघी मिळून उत्तम संसार करा. हे घर खूप छान पद्धतीने सांभाळा. आकाश, ऑल द बेस्ट. सांभाळ रे बाबा दोघींना. येते का? अगं तू निघतीयस? हो ग निघते. खूप उशीर झालाय आधीच. अगं जेवायला तरी थांब ना. नको ग येईन ना मी परत. हा चल येते. बाय. मम्मा हे काय केलंस यार तू? आपल्याला एवढा मोठा चान्स मिळाला होता. सगळ्यांसमोर त्या मुलीचा अपमान करता आला असता आणि तिला तिची लायकी दाखवून देता आली असती. पण उलट तू तर तिचं कौतुकच केलंस आणि तिचा या घरात येण्याचा मार्गही मोकळा केलास. मूर्खपणा करू नकोस तनया. झाकली मूठ 1.25 लाखाची असते आणि एकदा का ती उघडली ना ती पुन्हा कधीही बंद करता येत नाही. मग असं कोड्यात का बोलतेस तू? तनया बाळा, आत्ता जर का आपण हे लग्न मोडलं असतं ना तर काय झालं असतं? जयश्रीनी आकाशसाठी पुन्हा तिच्या पसंतीची एक चांगली मुलगी निवडली असती. आकाश त्यांचा फेवरेट आहे, हो की नाही? मग तुला त्या मुलीच्या हाताखाली दबून राहायला लागलं असतं. पण जर हे लग्न झाल्यानंतर मोडलं तर काय होईल? आकाश पुन्हा कधीही लग्न करणार नाही आणि या सगळ्या माणसांना इतका मनस्ताप होईल ना की पुन्हा कधीही कुणीही आकाशच्या लग्नाचा विषय सुद्धा काढणार. पण यात आपला काय फायदा आहे? तुला कळत कसं नाही येत नाही? ठाकूरांचं घराणं खूप मोठं आहे, अमाप संपत्ती आहे आणि या घरामध्ये ना एकमेव हुशार माणूस आहे आणि तो म्हणजे आकाश. आणि एकदा का त्याचा पत्ता कट केला ना की विचार करता ना या अख्ख्या घरावरती तू राज्य करशील. ती अवनी तर मूर्खच आहे आणि तो भास्कर तिच्यापेक्षा महामूर्ख. आणि अखिल किती साधा आहे हे आता मी तुला सांगायला नको नाही का? राहता राहिलं कोण? जयू आणि माधव दादा. त्यांचे असे कितीचे दिवस उरलेत आता नाही का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.